स्लॉटर हाऊस किसान दुकान परिसरात गेल्या 4 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांनी मोठा त्रास भोगत आहेत। वारंवार अधिकाऱ्यांना परिस्थिती लक्षात आणून देखील झोन क्रमांक 8चे अधिकारी नेहमी उडवाउडवीचे उत्तर देत असून आज करू उद्या करू असे मानसिक त्रास देऊन वारंवार चालढकल करत असल्याची तक्रार या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। हे सर्व पाहता स्लॉटर हाऊस परिसरात नेहमीप्रमाणे पाणी न आल्याने स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी हे सर्वजण जमाव करून झोन क्रमांक 8च्या विभागीय अधिकारी श्री क्षीरसागर यांना पाणी संदर्भात आमच्या तक्रारी समजावून सांगितल्या आहेत। स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की हे अधिकारी आजूबाजूतील लोकप्रतिनिधी यांच्या दबावाला बळी पडून काम करत नाहीत, कारण शेजारी आजूबाजूला 100 मीटरच्या परिसरात पाणी व्यवस्थित मिळतो आणि आम्हालाच पाण्यासाठी इतका संघर्ष करावा लागतो असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे। तसेच समस्या त्वरित नाही सुटल्यास झोन क्रमांक 8चे अधिकारी यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी पूनम गेट या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। आज आम्ही स्लॉटर हाऊस परिसरातील कष्टकरी कामगार वर्ग आणि महिला वर्ग पाण्यासाठी सतत इथं झोन ऑफिसमध्ये असू द्या किंवा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे सतत आम आदमी पार्टीच्या वतीने पाठपुरावा करत असतो, पण येथील पाण्याची समस्या भेडसावत आहे। या ठिकाणी बाजूला बाबूनगर आहे आणि इकडं लोधी गल्ली आहे आणि इकडे शास्त्रीनगर आणि इकडं खाली सरस्वती चौक लष्कर या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणी येते आणि वेळेवर पाणी येत आहे। अशा परिस्थितीत असताना केवळ स्लॉटर हाऊसमध्येच पाणी येत नाही। की गेल्या अनेक वर्ष ते नगरसेवक होते आपले माजी नगरसेवक, त्यांना वारंवार सांगूनही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही भेटून या ठिकाणी आमच्या ठिकाणी पाण्याची सोय झालेली नाही। कारण का एकच आहे की या अधिकाऱ्यांनी काही राजकीय नेत्यांच्या दबाव तंत्राखाली काम करत आहेत आणि प्रत्येक वेळेस आम्ही झोनला येऊन झोनला अधिकाऱ्यांना भेटो आणि PHCला भेटल्यानंतरही त्यांनी काय म्हणतात माहिती का, प्रत्येक वेळेस तुमचं हे सोय करून देऊ आणि प्रत्येक वेळेस आम्ही बायकांना घेऊन या ठिकाणी येतो आणि प्रत्येक वेळेस असं सांगतात त्यांनी। आणि असं पाण्याची समस्या आहे की पाण्यामुळं अक्षरशः मुलांचे शिक्षणही अर्धवट राहिले आणि काय कामाला जायचं म्हणजे पण काम अर्धवट असतं। आता जो पोट असल्यामुळं ना रोजंदारी करणारे लोक आहेत त्या ठिकाणी कामाचे काढे होते, उपास मारावा लागले। या सकाळी उठल्यानंतर लोकांना पाणी नसतं आहे, डबा करायचं म्हटलं तर घरचे माणूस कामाला जाण्यासाठी तयार असताना त्यांना डबा नसतं आहे। या परिस्थितीमध्ये लोकांना चारी बाजूने फटके बसत आहेत का केवळ पाण्यामुळं की या स्लॉटर हाऊस परिसरामध्ये पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडून येत यावे, नाहीतर याच्या मोठेही आंदोलन करण्यात येईल। महापालिकेच्या आयुक्तासमोर आम्ही घागर मोर्चा नेणार आहोत। हे संबंधित अधिकाऱ्यांनी याची चांगल्या पद्धतीने दखल घ्यावं एवढं सांगून मी याच्या पुढं पाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवावी स्लॉटर हाऊसमध्ये असे मी सांगतो। चालेल ना, चालेल। जय श्रीराम। मी प्रकाश सिद्धराम आसादे स्लॉटर हाऊस येथील नागरिक आहे। हे झोन क्रमांक 8 याच्या आधी लांबकाने साहेब काही 2-3 साहेब होते जे नामांकित होते, इथं अधिकारी म्हणून होते। गेल्या 3 वर्षापासून यांच्यापाशी आम्ही चक्रा मारतो, तर पाणी केवळ पिण्यासाठी 2 घूट पाण्यासाठीच आम्ही चक्रा मारतो, पण ते सुद्धा त्यांना सोय करता येत नाही। आता आमचा प्रभाग सोडून आजूबाजूच्या सर्व प्रभागामध्ये पाणी व्यवस्थित सुरळीत चालतो, फक्त आमच्याही एकाच प्रभागामध्ये पाणी वेळेवर मिळत नाही। आता राहिला विषय, हे अधिकाऱ्यांचं ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस उलट काही एक विषय सांगून इथून पाठवून देण्याचा कार्यक्रम नियोजित नेहमीप्रमाणे ठरलेला असतो। आजही त्याप्रमाणे त्यांनी एक ग्वाही दिली की आम्ही येऊन काम करतो म्हणून। मला नाही वाटत हे लोक काम करत असतील, कारण का या लोकांवरती कुठला तरी राजकीय व्यक्तींचं दबावतंत्र आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे। आणि त्याचं एक कारण असं आहे, आता मी लिगली कनेक्शन घेऊन 5 वर्ष झाले। त्या 5 वर्षामध्ये जवळपास फक्त मला 6 महिने पाणी वापरायला मिळाले। त्याच्यानंतर जवळपास 4 वर्ष झालं आमच्या नळाला एक सुद्धा थेंब पाणी नाही। आता मला 8,268 रुपये एवढी बिल आलेलं आहे। मग मला प्रश्न असा करायचा महानगरपालिका एवढं बुक्कड झालेलं का, एवढं भिकार झालेलं का?
तुमच्या पाणीच्या अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? पाणी न सोडता तुम्ही पैसे वसुली करण्याचे कार्यक्रम, तुम्ही एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे का? हे सरासर चुकीचं आहे. आज आम्ही अधिकाऱ्यांपाशी आलेलो, आमचं म्हणणं घेऊन वस्तीतल्या सर्व बायकांना घेऊन आजच्यापासून येत्या 4 दिवसामध्ये जर का पाण्याचा समस्या सुटला नाही तर हे सगळं समूह घेऊन आम्ही जाऊन जिल्हाधिकारी समोर TM मांडून बसणार आहोत. जय श्रीराम.